नमस्कार, मी ऋषाली यादव सारंग। आता पाहूयात बातम्या विस्तारानं। बुलेटिनच्या सुरुवातीला मोठी बातमी। अपमान झाल्यानं नाशिकच्या जागेवरून लढण्यास माघार घेतली। नाशिकच्या उमेदवारीवर छगन भुजबळ यांनी हे वक्तव्य केलंय। मी माघार घेतल्यानंतर 15 दिवसांनी उमेदवारी जाहीर झाली, असं भुजबळांनी म्हटलंय। खासदार होण्याची माझी इच्छा आहे, असं देखील भुजबळांनी पुढे म्हटलेलं आहे। तर छगन भुजबळ यांनी पुन्हा एकदा नाराजी व्यक्त केलेली आणि स्पष्ट केलेलं आहे की अपमान झाला, त्याच्यामुळे आपण थांबलो। नाशिकच्या उमेदवारीपासून आपण माघार घेतली आणि माघार घेतल्यानंतर 15 दिवसांनी उमेदवार त्या ठिकाणचं जाहीर करण्यात आला, असं भुजबळांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलेलं आहे। नाशिकच्या उमेदवारीवर छगन भुजबळ यांनी हे मोठं विधान केलेलं आहे। अपमान झाला, त्याच्यामुळे आपण थांबलो, असं भुजबळांनी म्हटलेलं आहे। नाशिक लोकसभा लढायला मी तयार होतो, असं देखील भुजबळांनी म्हटलेलं आहे। खासदार होण्याची माझी इच्छा आहे, असं देखील भुजबळांनी बोलून दाखवलेलं आहे। आणि मी माघार घेतल्यानंतर 15 दिवसांनी उमेदवारी जाहीर करण्यात आली, असं देखील त्यांनी सांगितलंय। मला इच्छा आहे आणि म्हणून तर जे आहे नाशिकची लोकसभा लढवायला सुद्धा मी तयार झालो होतो। दिल्लीतून माझं तिकीट त्यांनी फायनल केलं असं मला सांगितलं, म्हणून मी कामाला लागलो। आणि त्याच्यानंतर 1 महिना त्याचं जे आहे निकाल जाहीर होईना, त्याचं मी म्हटलं बा आता हे बस झालं, हे ह्युमिलिएशन खूप होतं आहे, काय मी थांबून घेतो। त्या समोरचा काम जो आहे उमेदवार 1 महिन्यापासून कामाला लागलेले आहेत, कोणाला द्यायचं त्यांना द्या। आणि ती माघार घेतल्यानंतर सुद्धा 12-15 दिवसांनी जे आहे उमेदवारी जाहीर झाली। ह्या सगळ्याचे परिणाम शेवटी जे आहे जय पराजय याच्यावर होत असतात। भुजबळ साहेबांना विधानसभेत संधी आहे बदला घेण्याची, त्यांनी तो बदला लोकसभेचा विधानसभेत घ्यावा आणि ज्यांनी अपमान केलंय त्याच्या विरुद्ध बंड पुकारून ताकदीनं भुजबळांनी आपलं बळ दाखवावं।